जयाच किचनमध्ये माझ्या सर्व यूट्यूब परिवाराचं स्वागत आहे. माझे एक एक का होईना असे करून थोडे थोडे सबस्क्रायबर वाढत आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे तर गृहिणींना खूप लगबग असते मसाला बनवण्याची. तर मी आता हा मसाला आणलेला आहे आणि हा आता मसाला सर्व मिरच्या वगैरे आता मी निसून घेणार आहेत. इथे बघा मी पांडी मिरची घेतलेली आहे 1 किलो. ती साफ करत आहे. साफ करून झालेली आहे. इथे मी काश्मीरी मिरची 1 किलो घेतलेली आहे. 1 किलो मला वेगळाच काश्मीरी मिरचीचा मसाला करायचा होता, त्यासाठी मी 1 किलो वेगळीच घेतलेली आहे. आता ही 1 किलो पांडी मिरची आहे. ती पण माझी आता साफ करून झालेली आहे. हे पहा. आता इथे आपण मिरच्या भाजायला घेत आहोत. हे पहा, प्रथम अर्धा किलो जो मसाल्याला आपल्याला मिरची लागणार आहेत, ती अर्धा किलो काश्मीरी मिरची मी प्रथम भाजून घेत आहे. हे पहा, अशा पद्धतीने भाजलेली आहे. भाजून झाली की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. पुन्हा थोडी जी राहिलेली आहे ती पण मी भाजून घेणार आहे. हे पहा, थोड्याच मिरच्या आपल्या भाजल्या पाहिजेत, तर ते व्यवस्थित भाजल्या जातात. थोडंसं तेल घालायचं, छान कुरकुरीत होतात. पहा, इथे ह्या पण मिरच्या आपल्या छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत भाजून. ह्या पण आता काढून घेतलेले आहे. आता इथे थोडंसं तेल टाकले. आता इथे त्या 1 किलो जी पांडी मिरची होती ती आता थोडी थोडी करून आपण भाजून घेणार आहोत. आपल्याला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पहा, अशा मिरच्या छान अशा व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्यायच्या. छान अशा भाजल्या जातात. हे पहा, आता आपल्या इथे मिरच्या भाजून झालेल्या आहेत. पहा कशा मिरच्या आपल्या किती लाल 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 दिसत आहेत. आता उरलेल्या पण पुन्हा आपण भाजून घेणार आहोत. मसाला आपण घरी बनवतो तर वर्षभरासाठी आपण तो बनवून ठेवतो, त्यामुळे एकदाच बनवून ठेवतो. मग त्या साठवणुकीचा मसाला म्हणतो ना आपण. तर असा साठवणुकीचा मसाला आपण वर्षभर वापरतो, त्यामुळे एकदाच आपला बनवून ठेवायचा. बाहेरून आपण किती पाकिट आणणार मसाल्याचे, त्यामुळे आपला वर्षभराचा मसाला आपण घरीच बनवून ठेवायचा. हे पहा, अशा पद्धतीने या पण मिरच्या झाल्या आपल्या भाजून. आता इथे काही आपले खडे मसाले आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला देईलच किती खडे मसाले वापरले आहेत, किती मिरच्या वापरल्या आहेत त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे, तर आपण चेक करावे. हे पहा, इथे सर्व आपला खडे मसाला मी ते सर्व पॅकेटचे कापून ठेवलेले आहेत. इथे धणे आहेत. धणे अर्धा किलो घेतलेले आहेत. इथे पाव किलो लसूण आहे. पाव किलो सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं मी भाजणार नाही आहे, ते मी असंच दळायला देणार आहे. हे पहा, आता आपले इथे मी मोठी कढई ठेवलेली आहे गॅसवर एका बाजूला.
आणि त्याची आच एकदम मंद आचेवर आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, गॅसची आच एकदम आपल्याला कमी ठेवायची आहे. कमी गॅसवर आपण धणे आता हे कुरकुरीत होऊस तोपर्यंत भाजणार आहोत. आणि इथे दुसऱ्या बाजूला इथे मी जिरे टाकलेले आहेत. हे पहा, एकसाथ आपले धणे पण भाजून होतात आहे आणि एकीकडे आपला खडे मसालासुद्धा भाजून होत आहे. हे पहा, जिरे आपले किती सुंदर भाजले गेलेले आहेत. खसखस टाकलेली आहे. खसखस पण आपल्याला खूप छान भाजून घ्यायची आहे. इथे मी जास्त तेलाचा वापरच केलेला नाही आहे मसाल्यामध्ये. खूप कमी तेलामध्ये मसाला आपल्याला भाजून झालेला आहे. हे पहा, इथे मी सतत धणे हलवत आहे. एका बाजूला मंद आचेवर ठेवल्यामुळे ते थोडे थोडे क्रिस्पी होतील ना, त्यासाठी ते खूप असे भाजून घेणार आहेत. आता पहा, इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर इथे इथे एक मिस्टेक झालेली आहे. माझी पहिली व्हिडिओ जिरं टाकलेली आहे, तर ती अगोदरच दिसलेली आहे तुम्हाला. आपण पाहू शकता ते जिऱ्याची व्हिडिओ मी अगोदरच दाखवलेली वाटतं. आता इथे मी खसखस भाजत आहे. ही खसखस पण भाजलेली झालेली आहे आपली. काढून घेऊयात आपण. हे शहाजिरे टाकलेले आहेत आता. शहाजिरे पण आपले छानपैकी भाजून घ्यायचे. हे पहा, मी सतत ते धणे हलवत आहे की ते खाली लागू नये, जळले जाऊ नये म्हणून. बघा, एकीकडे धण्याचं काम, एकीकडे मसाल्याचं काम. पहा, आपले शहाजिरं पण भाजून झालेलं आहे. अरे रे रे, चुकून पडली बघा पिशवी माझ्याकडून. हे काय कबाब चिनी आहे वाटतं. तर दुकानदाराला मी विचारलं कंकुळ म्हणजे काय, तर ते म्हटले कंकुळ म्हणजे कबाब चिनी. पहा, मसाला करतो आपण, पण आपल्याला थोडे थोडे आपल्याला मसाल्याची जी नावं आहेत ते आपल्याला कधी कधी आठवत नाही. ते कबाब चिनी मला माहीत होतं, पण कंकुळ काय हे तर माहितीच नव्हतं. पण ते आत्ता कळालं, कंकुळ म्हणजे कबाब चिनी. हे पहा, इथे सफेद तीळ टाकलेले आहेत. आता सफेद तीळ छान मस्त असे तडतडेपर्यंत भाजायचे त्याला. पहा, इथे थोडंसं मी तेल टाकलेलं आहे, म्हणजे ते छान क्रिस्पी होतील आणि छान आपले ते भाजले जातील. हे पहा, इथे सफेद तीळ आता आपण चांगले क्रिस्पी होस तोपर्यंत भाजून घेणार आहोत. हे पहा, मध्ये मध्ये आपलं ते धणे हलवायचं काम माझं चालूच आहे. पहा, एकीकडे धणे, एकीकडे खडा मसाला. म्हणजे कसं काम आपलं पटकन होईल यासाठी मी असं केलेलं आहे. हे पहा, आपले सफेद तीळसुद्धा भाजून झालेले आहेत. आता बडीशेप घातलेली आहे.
बडीशेपसुद्धा आपल्याला चांगली मस्त भाजून घ्यायची आहे. हे पहा कशी दिसते ना बडीशेप भाजलेली. बाप रे, वाव, सुंदर, मस्तच छान भाजली गेलेली आपली बडीशेप. तेव्हा आता बडीशेप पण आपण काढून घेऊया. आता टाकलेली आहे काळी मिरी. आपल्याला जास्त दोन ते 4 मिनटंच आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पण असं करपूस तोपर्यंत भाजायचा नाही मसाला. थोडासा 1-2 मिनटं जरी आपण हलवला तरी चालेल. काळी मिरी काढून झालेली आपली. आता हे बघा इथे जावित्री टाकलेली आहे. जावित्री पण आपण भाजून घेऊयात. जावित्री आणि लाल फूल, मला तर यातला फरकच कळत नव्हता पहिला, परंतु आता मसाला आता पाहिला तेव्हा आता मला कळालं की जावित्री वेगळी आणि लाल फूल वेगळं. आता बघा थोडीशी जावित्री मी भाजून घेतली आणि त्यामध्येच लाल फूल टाकलेलं आहे. आता आपलं दोन्ही एकत्र मिक्स करून भाजून घेतलेलं आहे. थोडंसंच आपलं भाजायचं. हे पहा आपलं आता हे भाजून झालेलं आहे, पाहू शकता. हे पहा आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात. दिसायला एकसारखेच दिसतात ना जावित्री आणि लाल फूल. आता इथे मी वेलची घातलेली आहे. वेलचीसुद्धा आपल्याला 2 ते 4 मिनटं परतून घ्यायची आहे. हे बघा थोडंसं मी तेल घातलेलं आहे. छान मस्तपैकी आपली भाजली जाते. हे पाहू शकता आपण किती सुंदर भाजलेली आहे. जसा आपण मसाला भाजू ना तसाच आपला मसाला होतो. खडे मसाले वगैरे आपण जसे भाजू ना तसाच आपला मसाला बनला जातो. हे पहा इथे आता टाकलेलं आहे नाकेसर. हे सुद्धा आपल्याला छानपैकी थोडंसं तेल घातलेलं आहे. ते बघा आता इथे त्रिफळा भाजून झालेल्या आपल्या. आणि इथे नंतर आपली दालचिनी, चक्रीफूल, लवंग मी भाजून टाकलेला आहे. थोडा मसाला भाजायला वेळ लागेल म्हणून आपल्याला, त्याच्यामुळे मी पटकन भाजून घेतलेला आहे. लवंग आणि दालचिनी आणि चक्रीफूल मी भाजताना दाखवलं नाही. दगडफूल, तेजपत्ता. तर हे पहा माझं भाजून झालेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता 4 जायफळ टाकलेले आहे, 4 हिंगाचे खडे आहेत. आणि मसाला खडे मसाला भाजता आपले इथे धणेसुद्धा भाजून झालेले आहे. हे पहा आता हा मसाला मी सर्व एकत्र करत आहे. पहा सर्व मसाला आता आपला एकत्र झालेला आहे. आता हे पहा त्यामध्ये हे दगडफूल, तेजपत्ता घातलेला आहे. तो सुद्धा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा चमच्याने तर मला हलवायला जमलं नाही, मग मी हाताने सर्व मसाला तो एकत्र केलेला आहे. हे पहा हिंगाचे खडे आणि जायफळ टाकलेलं आहे. आता धने टाकायचे आहेत त्याच्यावर. हे पहा धनेसुद्धा आपले टाकून झालेले आहेत. आता सर्व मसाला हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता मसाला आपला सर्व एकत्र झालेला आहे. पहा किती सुंदर भाजला गेलेला आहे की नाही मसाला. असाच आपल्याला मसाला भाजायचा आहे.
पाहू शकता किती खडे मसाले कसे उठून दिसत आहेत. हे पहा, आता मी मिरची ही डब्यात भरलेली आहे. हा आपल्याला मसाल्याची मिरची आहे, मसाला बनवण्याची. आणि हा आपला खडा मसाला. हे पहा, आता हा मसाला आपल्याला, आणि ही 1 किलो वेगळी काश्मीरी मिरची आहे. ती मी 1 किलो काश्मीरी मिरची वेगळीच दळून आणणार आहे. आता इथे हळकुंड आहे, हे अर्धा किलो घेतलेलं. हे मला वेगळीच पिसून आणायची आहे हळद, म्हणून ती मी घेतलेली आहे. आणि हे सुद्धा आपल्याला मसाल्यासोबत कुटायला द्यायचं आहे. हे पहा, आपण मिरचीची देठं काढतो ना, त्यावेळेस भरपूर असं त्याचे दाणे पडलेले असतात. हे पहा, आता ते दाणे मी सर्व एकत्रित करून प्लेटमध्ये ठेवले होते. आता ते सर्व मसाल्यामध्ये, खडे मसाल्यांमध्ये टाकलेले आहेत. आणि आपल्याला आता हा मसाला घेऊन जायचा आहे कुटायला. हे पहा, इथे मी गिरणीवर आलेली आहे. मसाल्याची गिरणी आहे आमच्या जवळच. तिथे पहा, इथे मसाला टाकलेला आहे आपला. मसाल्यामध्ये 100 ग्राम मीठ टाकलेलं आहे, 100 ते 150 ग्राम. हे पहा, मसाला आपला झालेला आहे. त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. खोबऱ्यावर पुन्हा थोडा मसाला घातलेला आहे. आता तो पुन्हा दळणार आहे. त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकणार आहे. लसूण टाकताना तर मी काही व्हिडिओ घेतलेली नाही आहे, त्यामुळे माझी ती व्हिडिओ राहिलेली आहे. तर हे पहा, आता इथे खोबरं टाकलेलं आहे, तर ते मशीन चालू करतात आहे. हे पहा, खोबरं टाकलेलं आहे, ते पण पिसून झालेलं आहे. हे पहा, मसाला आपला आता रेडी झालेला आहे. मस्त मसाला झालेला आहे आपला. चाळून वगैरे व्यवस्थित देतात ते. आणि इथे आता ते आपली वेगळी काश्मीरी मिरची होती ना 1 किलो, ती आता दळायला दिलेली आहे. हे पहा, हे पहा, आता ती वेगळी 1 किलो काश्मीरी मिरची आपली दळली जात आहे. आपण पाहू शकता. हे पहा, कसा मसाला आपला तयार झालेला आहे. वाव, नाईस. काय मसाल्याला कलर आलेला आहे, बाप रे. हे पहा, मसाला आता बरणी स्वच्छ आपली धुवून घ्यायची. मस्त कोरड्या कपड्याने पुसायची, थोडीशी उन्हाला ठेवायची, म्हणजे त्यामध्ये जो ओलसरपणा असतो ना, तो सर्व निघून जातो. आणि मग नंतर त्यामध्ये आपला हा मसाला भरून ठेवायचा, म्हणजे आपला मसाला खराब होणार नाही. बरणी जर आपली थोडीशी सुद्धा ओली असली ना, की मसाला तो थोडासा त्याला बुरशी वगैरे लागते. त्यामुळे आपली बरणी नीट स्वच्छ कोरडी करून उन्हाला ठेवून ती मस्त वाळवून घ्यायची बरणी, आणि मग त्यामध्ये मसाला भरायचा. हे पहा, 1 किलो काश्मीरी मिरची आपली भरून झालेली आहे. आता इथे आपला जो मसाला केलेला आहे तो पण आता भरणार आहे. हे पहा, बरण्या कोरड्या केल्या पाहिजेत, तरच आपला मसाला नीट व्यवस्थित राहतो. हे पहा, आता आपल्या बरणीमध्ये मसाला टाकत आहे मी. चमचा थोडा छोटा पडला वाटतं, मोठा घ्यायला पाहिजे होता. बघा, आता अशा पद्धतीने थोडा थोडा मसाला मी टाकत आहे बरणीमध्ये. आपल्याला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कृपा करून लाईक करा, शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां.
हे पहा आता आपला मसाला भरून होत आहे. हे पहा भरून झालेला आहे आपला मसाला. किती सुंदर दिसत आहे. चवीला पण खूप अप्रतिम झालेला आहे. इथे पहा ते मसाला जेव्हा चाळणीमध्ये टाकून थोडंसं भुकटी राहिलेली असते ना चाळून, हे पहा मसाल्याची जी शेवटची चाळून राहिलेली भुकटी असते ती सुद्धा ती लोक देतात आपल्याला. हे पहा त्यांनी मला दिलेली आहे. तर आता ही भुकटी मी मिक्सरला कोरडीच अशी फिरवून घेणार आहे आणि मग जेव्हा कधी पण आपण जेवण बनवू त्यामध्ये थोडा थोडा तो मसाला टाकायचा. हे पहा किती सुंदर आपला मसाला झालेला आहे. आणि हो, ही टिप्स तुम्ही जरूर लक्षात ठेवा बरं का. हे पहा मसाला झाला आपला भरून की त्यामध्ये मी एक हिंगाचा खडा टाकलेला आहे. हे पहा दुसऱ्या पण बरणीमध्ये एक हिंगाचा खडा टाकलेला आहे आणि झाकण आपलं व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे कसं हवा वगैरे लागणार नाही. त्यामुळे आपला मसाला चांगला टिकतो. लाईक करा, शेअर करा.